पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। भावा बहिणीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेनं पोलिसांनाही धक्का बसलाय। वडिलोपार्जित मालमत्तेसाठी एका भावानं आपल्या सख्या बहिणीला वेड्याचं इंजेक्शन देऊन तिला खोट्या बहाण्यानं मानसिक रुग्णालयात दाखल केल्याचा प्रकार समोर आलाय। या घटनेनं सर्वांना धक्का बसलाय। पोलिसांनी आरोपी भावावर आणि 4 खासगी बाउन्सरवर गुन्हा दाखल केलाय। गुन्हा दाखल करण्यात आलेल्या भावाचं नाव धर्मेंद्र रॉय असं आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 56 वर्षीय पीडित महिलेची पुण्यातील चतुर्शृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडिलोपार्जित मालमत्ता आहे। या मालमत्तेवर ताबा मिळवण्याच्या हेतूने आरोपी धर्मेंद्रनं 4 खासगी बाउन्सरच्या मदतीने पीडित महिलेवर बळाचा वापर करत तिच्या घरात घुसून तिची मानसिक स्थिती उत्तम असतानाही तिच्या डाव्या हातात इंजेक्शन देऊन तिला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला। एवढंच नाही, तिला रक्त तपासणीच्या नावाखाली तिला खोटे सांगून मानसिक रुग्णालयात दाखल केलं। या कृत्यामुळे पीडितेला गंभीर मानसिक छळ सहन करावा लागला। चतुर्शृंगी पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपी धर्मेंद्र रॉय आणि त्याच्यासोबत असलेल्या 4 बाउन्सरवर भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी आरोपींची चौकशी सुरू केली असून यात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास सुरू आहे।